राज्याचा 81वा अर्थसंकल्प अजित पवार आज अर्थमंत्री म्हणून सादर करणार आहेत। निवडणुकीच्या आधी महायुतीने मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पामध्ये योजनांच्या घोषणा केल्या होत्या, मात्र यावेळी अनेक योजनांना कात्री लागण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे। राज्याचा वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। आज कोणत्या योजनांना कात्री लागणार आहे आणि कोणत्या नव्या योजनांची घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महायुतीला घवघवीत यश मिळून दिलेल्या लाडक्या बहिणींना आजच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? लाडक्या बहिणींचा 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। या अर्थसंकल्पात जाहीरनाम्यात महायुतीने ज्या घोषणा केल्या त्यातील किती गोष्टींची पूर्तता आणि विचार अर्थसंकल्पामध्ये केला जातो याकडे विरोधकांचं लक्ष असेल। लाडक्या बहिणींना 2100 रुपये असेल किंवा शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातला विचार, शेतकरी कर्जमाफी असो किंवा मग महायुतीच्या जाहीरनाम्यातील किती गोष्टींचा अर्थसंकल्पामध्ये आज विचार केला जातो यावर विरोधक सरकारला प्रश्न विचारण्याच्या तयारीत असतील। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधक पत्रकारांसोबत संवाद देखील साधतील। हे सर्वसामान्यांचं सरकार आहे। 2.5 वर्षामध्ये त्याचा परिणाम प्रतिबिंब सरकारच्या कामातून दिसलंय। विकास एकीकडे, डेव्हलपमेंट, विकासाला चालना, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती, शेतकरी योजना, सगळ्या योजना केल्या। वयोश्री योजना, युथसाठी योजना, सगळ्यांसाठी एक इकोसिस्टीम तयार केली आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही काम केलं। यापुढे देखील सर्वसामान्यांना न्याय देणारच सरकार, न्याय देणारच निर्णय आम्ही घेणार। 1 वर्षापूर्वी जे बजेट झालं होतं त्याचे फक्त 42% निधी हा वापरण्यात आलेला आहे। म्हणजे मोठा निधी, म्हणजे ऑलमोस्ट 58%, 58% निधी हा सरकारकडनं वापरला गेलेला नाही। त्याचा अर्थ सरकारकडे पैसा नाही। आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा एवढीच आहे की जेव्हा आपण राजकारण करतो, जेव्हा एखाद्या निवडणुकीला समोर जात असतो, आपण तिथं जे काही 1000, 2000, 10,000, 50,000 लोक आपल्या समोर भाषण ऐकत असतात, नाहीतर टीव्हीवर एखादं वक्तव्य तुम्ही देता, ते टीव्हीवर नाहीतर बातम्याच्या माध्यमातून तुमचा आवाज, तुमचे विषय जे लोकांपर्यंत जात असतात, तिथं दिलेला शब्द हा तितकाच महत्वाचा असतो। त्यामुळे या बजेटकडनं लोकांची अपेक्षा आहे, आमची अपेक्षा आहे की तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये जो जो शब्द तिथे दिला होता तो शब्द आजच्या बजेटमध्ये तुम्हाला खरा करावा लागेल। ज्याच्यामध्ये शेती विषयाच्या बाबतीत तुम्ही बोलला होता, मोठ्या आवाजात बोलला होता, शेतकऱ्यांनी तुमच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।